नमस्कार मित्रांनो, चला तर पाहूयात आज आपण जो ट्रेड केला तो कधी, कुठे, का आणि कसा केला. इथे जर पाहिलं तर ओपनिंग नंतर मार्केट डाऊन साईडला आलं, पण येताना पहिला लो ब्रेक केल्यानंतर सेकंड लो सुद्धा मार्केटने ब्रेक केला. तिथे आपल्याला कन्फर्मेशन मिळालं की मार्केट डाऊन साईडला जाण्यास इंटरेस्टेड आहे. पण पुढे येते सपोर्टची लेवल. ही जी काही ब्लू बॉक्सची लेवल येते ती सपोर्टची लेवल आहे आणि या ज्या लेवल केल्या या लेवल आता आपल्यासाठी अपसाईडच्या रेजिस्टन्स ठरत होते. आणि इथे मार्केटचा स्ट्रक्चर जर व्यवस्थित वाचला तर हा काही एकदम पॉवरफुल पाहायला मिळत नव्हता. त्यामुळे या सपोर्टच्या लेवलवरती मार्केट सपोर्ट घेऊ शकतं आणि तो अपसाईडला जाऊ शकतं, हे कन्फर्म आपल्याला इथे होतं. पण यामध्ये आपण खात्री कशी करणार, तर खात्री करण्यासाठी आपल्याला इथे जर कॅन्डल्सचा स्ट्रक्चर पाहता आला किंवा आपण स्ट्रक्चर जर व्यवस्थित रीड केला, कॅन्डल्स काय सांगतात, त्यांचा फ्लो कसा आहे, त्या फ्लोप्रमाणे पाहिलं तर मार्केट डेफिनेटली इथे सपोर्ट घेऊ शकतो असं कन्फर्म होतं. त्यातच आणखीन एक भर म्हणजे इथे जर पाहिलं तर या दोन कॅन्डल्समध्ये आपल्याला गॅप पाहायला मिळतो. गॅप म्हणजे काय, तर हा गॅप मार्केट फिल करू शकतो आणि गॅप फिल करण्यासाठी मार्केट लगेचच येऊ शकतं हेही कन्फर्म होतं सपोर्टमुळे. आणि ही जी काही कॅन्डल आहे या कॅन्डल्सचं रिजेक्शन म्हणजे डाऊन साईडवरून लोअर लेवलवरून आलेली बाईंग या कॅन्डलमध्ये दिसते. हे एवढं कारण आपल्याला पुरेसं आहे, म्हणूनच इथे आपल्याला लाँग साईडचा ट्रेड मिळू शकतो हे कन्फर्म झालं आणि आपण इथे ट्रेड केला. आता हा ट्रेड अपसाईडला मोठी मोमेंटम देणार हे कन्फर्म कशावरून, इथे जर पाहिलं तर या कॅन्डल्सचा स्ट्रक्चर बघा. या कॅन्डल्स डाऊन साईडला जाण्यास इच्छुक नाहीत असं काहीसं दिसतं. त्यातच एक कारण आपल्याला कळतं की म्हणजेच या डाऊन साईडला जाणार नाहीत तर कुठे जातील, अपसाईडला मोमेंटम करू शकतात. त्यामुळे सुंदर प्रॉफिट आपण या ट्रेडमध्ये ट्रेल करत करत मिळवलेलं आहे. अर्थात अशाच वेगवेगळ्या टेक्निक्स आणि जर का स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकायच्या असतील तर आपल्या चॅनलवरती लर्निंग पर्पजची सिरीज आहे, त्या सिरीजचे व्हिडिओज पाहू शकता. इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता आणि टेलिग्रामसुद्धा जॉईन करू शकता.